हॅलो एव्हरीवन, परत एकदा मी डॉक्टर प्रवीण गडसिंग, पीडियाट्रिक सर्जन अँड डॉक्टर ट्रेनर. वेलकम टू बिझनेस बॉक्स. आजचा आपला टॉपिक आहे, आपण खूप ऐकलं असेल की रिच का वेल्दी. रिच होणं चांगलं का वेल्दी होणं चांगलं? विच इज मोर इम्पॉर्टंट, रादर दॅन मोर इम्पॉर्टंट, चांगलं कुठलं? सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज रिचनेस अँड व्हॉट इज वेल्दी. कारण की दोन्ही सगळ्यांना वाटत असेल सारखेच आहेत, पण त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. रिच पर्सन हा आहे ज्याच्याकडे पैसा आहे पण त्याच्याकडे वेळ नाही आहे, आणि दुसरी गोष्ट तो स्वतःसाठी काहीही करू शकत नाही. बाकी वेल्दी पर्सन ज्याच्याकडे पैसा आहे आणि वेळ आहे. सो रिचनेस इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी, वेल्थनेस इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी प्लस अवेलेबल टाइम. मग रिच पर्सन म्हणजे काय? रिच पर्सन म्हणजे कुठलाही असा माणूस जो, त्याला आपण एक स्किल लेबर म्हणू शकतो, हायली क्वालिफाईड स्किल लेबर. त्यांनी 10 तास काम केले, मोठा डॉक्टर असेल तर एका तासाचे, समजा एका पेशंटचे त्याला भरपूर पैसे भेटत असेल तर 10 तासाचे जास्त मिळेल. पण ज्या दिवशी त्यांनी 10चे 8 तास काम कमी केले त्याचे पैसे कमी झाले. 10चे 4 तास काम केले तर तेवढेच पैसे भेटणार, आणि समजा एखाद दिवशी कामच नाही केलं तर पैसेच नाही. अशा प्रत्येक लोकांना, ज्यांना कोणाला काम केल्यानंतरच पैसे भेटतात आणि ते चांगल्या प्रमाणात भेटतात, ती लोक रिच होऊ शकतात. पण आज त्यांच्याकडे वेळ नसतो, आणि दुसरी गोष्ट ते स्वतःवर खूप सारे डिपेंडेंट असतात आणि त्याच्यामुळे स्वतःला व फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. ह्याच्या अगेन्स्ट असतो वेल्दी पर्सन. वेल्दी पर्सनकडे पैसा तर आहेच, पण त्याच्याकडे टाइम आहे आणि तो स्वतःची काळजी घेऊ शकतो. मग त्याच्याकडे कसं काही वेळ आहे आणि रिचकडे वेळ का नाही? तर वेल्दी पर्सन डेलिगेशन ऑफ वर्क करून तो 3 गोष्टींवर जास्तीत जास्त फोकस करतो. पहिलं म्हणजे तो अशा प्रकारची सिस्टीम तयार करतो ज्याच्यामध्ये OPS म्हणजे अदर पीपल स्किल वापरून स्वतःसाठी त्यातला पार्ट पेमेंट घेऊ शकतो. सेकंडली अदर पीपल्स टाईप, म्हणजे समजा त्यांनी एखादा जो बिझनेसमॅन आहे तो स्वतः अशा पद्धतीच्या सिस्टीम लावतो की दुसऱ्या माणसांनी काम करून, मग तो एकाच्या ऐवजी 10 माणसांकडून काम करून त्यातले थोडे थोडे हे करू शकतो. सो अदर पीपल्स स्किल, अदर पीपल्स टाइम अँड अदर पीपल्स मनी. आता वाटेल की अदर्स पीपल मनी घेऊन पैसे कसे कमवतील, पण त्याच्यासाठी आधी तुमचं प्रोफाईल खूप स्ट्रॉंग व्हायला लागतं आणि तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये एक प्रकारचं जिवंतपणा किंवा त्यांना पुढच्यांना चांगलंपणा किंवा त्याच्यातून रिटर्न्स दिसले पाहिजे. सो जर UPM, OPS आणि OPT केलं तर तुमचा बिझनेस मॉडेल खूप स्केलेबल होतो आणि रेप्लिकेबल होतो, आणि तुम्हाला एका ठिकाणापेक्षा 10 ठिकाण, 15 ठिकाण, 20 ठिकाणाहून पैसे भेटायला लागतात. मग अशा पद्धतीने तुम्हाला पैसे तर भेटायला लागतात, पण तिथं तुमचा वेळ जात नाही, तुमची स्वतःची एनर्जी जात, आणि तुम्ही खूप सारा पैसा कमवू शकता आणि त्याच्यासोबत हा पैसा एन्जॉय पण करू शकतात, कारण की वेळ आहे. हेल्थकडे लक्ष देऊ शकता, फॅमिलीकडे लक्ष देऊ शकता. सो रिच का वेल्दी, ह्या डिबेटमध्ये वेल्दी ही कधी पण जिंकणार. सो परत एकदा तुम्हाला मी सांगेन की आपण वेल्दी होण्याकडे जास्तीत जास्त फोकस करूयात. आपल्या लाईफमध्ये आपल्या स्वतःसाठी जो कमवलेला पैसा आहे त्याला एन्जॉय करण्यासाठी वेळ काढा, आणि स्वतःवर तो खर्च करता येईल. हे कधी करता येईल? जर स्वतःसाठी वेळ निघत असेल तर. सो आजचा टेक होम मेसेज हाच राहील, what you should be, rich or wealthy, always go for wealthy. थँक्यू. परत एकदा बिझनेस बॉक्समध्ये अशा पद्धतीचे नवीन नवीन उपक्रम व नवीन नवीन आयडियाज ऐकण्यासाठी आपल्या बिझनेस बॉक्सला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.